महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या सभेमध्ये एक व्हिडिओ जनतेसमोर मांडला. त्या व्हिडिओमध्ये 2014च्या आधी आणि 2014 नंतर अदानी ग्रुप कशा पद्धतीने वाढत गेलं, कसं त्याचं साम्राज्य पसरत गेलं हे सरळपणे दाखवलं. आता सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर आहे, एखादा बिझनेस वाढतो, एखादा उद्योगपती मोठा होतोय ही चुकीची गोष्ट नाही आहे. भारतामध्ये उद्योग वाढायला हवेत, गुंतवणूक यायला हवी, देश पुढे जायला हवा. पण प्रश्न वेगळा आहे. प्रश्न असा आहे, एकाच बिझनेसचा इतका विस्तार का? एकाच समूहाकडे सगळं का? आणि एवढ्या कमी प्रमाणात 2014 नंतर पाहिलं तर बंदर एकापाठोपाठ एक, विमानतळ थेट 6, नंतर आणखीन वीज, कोळसा, ट्रान्समिशन, सौर ऊर्जा आणि आता सिमेंटच्या बेसिक्स उद्योगात सुद्धा. म्हणजे माल देशात येतो बंदरातून, तो पुढे जातो रस्ते, रेल्वे, एअरपोर्ट्स आणि या सगळ्या टप्प्यावर तो एकच समूह. साधी बिझनेस वाढ नाही, हा संपूर्ण सिस्टमचा कंट्रोल आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एअरपोर्टचा पूर्वी एक कायदा होता. कोणाला एअरपोर्ट घ्यायचा असेल किंवा त्या कंपनीला आधी एअरपोर्ट चालवण्याचा अनुभव हवा. नियम ही साधी होते, पण नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर हा नियम थेट काढून टाकण्यात आला. मग काय झालं? ज्या बिझनेसला एअरपोर्ट चालवण्याचा अनुभव नव्हता त्याला थेट 6 एअरपोर्ट मिळाली. म्हणजे जिथे कायदा अडतो तिथे तो कायदा काढून टाकायचा, जिथे फायदा होतो तिथे नियम बसवले गेले. हा मुद्दा फार गंभीर आहे, कारण प्रश्न हा नाही की अदानी सक्षम आहे, प्रश्न आहे की नियम सगळ्यांसाठी सारखे होते का? नियम बदलून एका समूहाला जुळवून दिले गेले. आता रोजगाराचा मुद्दा बघूया. एक मोठा समूह असून अदानी ग्रुप साधारण 35-40 हजार कर्मचारी काम करतो, पण टाटा ग्रुप आज थेट आणि अप्रत्यक्ष मिळून 9 ते 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देतो. रिलायन्स ग्रुप लाखो लोकांना रोजगार देतो. इन्फोसिस, TCS, L&T L&T सारखे समूह आज लाखो लोकांना रोजगार देत आहेत. अदानीचा विस्तार जॉब डिव्हन्स नाहीये, तो ॲसेट डिव्हन्स आहे. मालमत्ता वाढते, कंट्रोल वाढतोय, पण रोजगार तितक्या प्रमाणात वाढत नाहीये. आणि शेवटचा पण सगळ्यात धोकादायक मुद्दा, ह्या सगळ्या विस्तारासाठी प्रचंड कर्ज घेतलं आहे. त्यातलं मोठं कर्ज भारताच्या बँकांचं आहे, त्यातही सरकारी बँका आहेत. उद्या काही अडचण आली तर तो फटका फक्त एका उद्योगापुरताच मर्यादित राहत नाही, तर तो फटका थेट देशाच्या अर्थव्यवस्थेला बसतो. म्हणून प्रश्न हा नाही की अदानी चांगले की वाईट. खरा प्रश्न असा आहे की एकाच व्यक्तीकडे, एकाच समूहाकडे इतकं सगळं केंद्रित होणं भारतासारख्या लोकशाही देशासाठी खरंच सुरक्षित आहे का? हा विचार करायचा विषय आहे. तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.